महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये येत्या 24 तासात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। रविवारपासून मध्य महाराष्ट्र, घाट आणि दक्षिण कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यासह धुळे तालुक्यातील काही गावात दुष्काळजन्य परिस्थिती पाहायला मिळते। ग्रामस्थांना टँकर मार्फत पाणी दिलं जात आहे। गाव विहिरीने तळ गाठल्यामुळे आता या भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं। तालुक्यातील आमदारांनी कुठल्याही प्रकारची मदत केली नसून आमदारांवर देखील आता रोष व्यक्त होतोय। चारधामचे दरवाजे यावर्षी अक्षय तृतीयेला म्हणजेच 10 मे रोजी उघडतील। या दिवशी यमुनोत्री, केदारनाथ धाम आणि गंगोत्रीचे दरवाजे उघडतील। 12 मे रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे 2 दिवसांनी उघडले जाणार आहेत। 15 एप्रिल पासून यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली होती। अहवालानुसार आतापर्यंत एकूण 21.58 लाख भाविकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय। सायंकाळी 4च्या सुमारास अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली होती। जिल्ह्यातील दारव्हा, बोरीअरब, आर्णी, नेर, राळेगाव, पुसद तालुक्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। येवला तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून दुगलगाव येथील शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे पेरूला भाव मिळत नसल्याने 2 एकर पेरूची बाग तोडून टाकली आहे। सतत दुष्काळ, पाण्याचा अभाव तसेच पेरूला भाव मिळत नसल्याने अखेर हताश होत शेतकऱ्याने 2 एकर पेरूची बाग जमीनदोस्त केली आहे। राज्यात सर्वत्र तीव्र उष्णता जाणवत आहे। अशातच अवकाळी पावसाने थैमान घातलंय। या पावसामुळे उन्हापासून जरी दिलासा मिळाला असला तरी उन्हाळी धान पिकांचं नुकसान होत आहे। यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वी जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलं होतं। या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट विस्तारासाठी मध्य रेल्वेने रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केलाय। शुक्रवारी, शनिवारी आणि शनिवार रविवार मध्यरात्री 12:30 ते पहाटे 4:30 दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते भायखळा अप डाऊन जलद आणि सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही। त्याचबरोबर 9:54 ची सीएसएमटी ते कल्याण लोकल रद्द राहणार आहे। 13 मेल एक्सप्रेस दादर स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे। चर्चगेट परिसरातील वानखेडे स्टेडियमला जोडणारा पादचारी पूल जुना झाल्याने तो पाडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतलाय। पुलाच्या पाडकामासाठी शनिवारी मध्यरात्री 1:10 ते रविवारी पहाटे 4:10 दरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक रेल्वे प्रशासनाने घोषित केले आहे। यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये आता काही बदल होणार आहे। काही लोकल फेऱ्या अंशतः रद्द करण्यात येणार आहे। शनिवारी रात्री 11:30 ची विरारहून सुटणारी चर्चगेट लोकल रात्री 1:10 पर्यंत चर्चगेटला पोहोचणार आहे। ही चर्चगेटला येणारी शेवटची लोकल असेल। यानंतर ब्लॉक घेऊन पाडकामाची कामे सुरू करण्यात येणार आहे। अहमदनगरच्या जामखेड येथे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आलेल्या भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सभा आटपून माही जळगाव येथे वडापावच्या गाड्यावर जाऊन वडापाववर ताव मारला आहे। माही जळगाव येथील प्रसिद्ध असलेल्या डाळ वाड्याची रेसिपी जाणून घेत स्वतः वडे देखील बनवले आहेत। पुढील 24 तासात मुंबईत आकाश निरभ्र राहील। विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।
विना तिकीट प्रवासी आणि अनधिकृत फेरीवाले विक्रेते यांच्या विरुद्ध रेल्वे प्रशासनाने कारवाईचा धडाका लावलाय। या पार्श्वभूमीवर गेल्या 24 तासांमध्ये 926 विना तिकीट प्रवासी आणि 7 अनधिकृत विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील अक्कोट आणि शेगाव महामार्ग नुकताच काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता, मात्र या महामार्गाची सध्या दुरावस्था झाली आहे। महामार्गावर पडलेले या भेगा आणि खड्डे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे। या सर्व प्रकाराबाबत स्थानिक गावकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होती आहे।